आपण आहोत माथेरानच्या शॉर्लेट लेक तलावावरती। पावसाळी पर्यटन सुरू झालेले आहे। कशा पद्धतीने तुम्ही पाहताय की मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी पर्यटक आहे। गेल्या हप्त्यामध्ये रविवारचाच दिवस होता आणि या ठिकाणी नवी मुंबईवरून आलेले 3 तरुण बुडून मृत्यू पावलेले ती जागा दाखवतो तुम्हाला। त्या स्पॉटवरती हा अपघात घडलेला। मात्र या ठिकाणी जे बाजूचं कंपाऊंड आहे त्या ठिकाणी कुठलीही सुरक्षता पर्यटकांची नाही आहे, कारण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात आणि पाण्याचा मोह त्यांना आवरत नसतो। जे पोलीस डिपार्टमेंट आहे त्यांचा कुठलाही या ठिकाणी कर्मचारी नाही आहे। त्याचबरोबर माथेरान नगर परिषदेने फक्त एकच कर्मचारी या ठिकाणी ठेवलेला आहे आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात येणाऱ्या पर्यटकांना माथेरान नगर परिषदेचा एक कर्मचारी कशा प्रकारे या ठिकाणी रोखू शकतो ही एक त्यांच्यासाठी तारेवरची कसरत असणार आहे। तुम्ही पाहताय की कशा पद्धतीने हा 50 फूट खोल असा हा शॉर्लेट लेक तलाव आहे। मुख्य आकर्षण माथेरानच्या पर्यटनाचं असलेलं आणि त्याच्याच बाजूला एक वॉटरफॉल आहे, जो वॉटरफॉल सुरक्षित मानला जातो। मात्र या ठिकाणी पर्यटक येऊन त्यांचे आनंद व्यक्त करत असतात, मजा मौज करत असतात। परंतु या ठिकाणी जे माथेरान नगर परिषद आहे त्यांनी आपली जबाबदारी झटकून या ठिकाणी फक्त तारेचं कंपाऊंड करून हा जो वॉटरफॉल आहे तो बंद केलेला आहे। त्यामुळे पर्यटकांच्या आनंदावरती विरजण येत आहे आणि त्याचबरोबर येथे जे व्यावसायिक आहे त्यांच्या व्यवसायावर देखील गदा येत आहे। या ठिकाणचे जे लोक आहेत त्यांचं काय म्हणणं आहे ते आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत। पर्यटन आता सुरू झालेलं आहे आणि त्यातच आता काय आहे ते वॉटरफॉल आहे तो आता नगरपालिकेने बंद केलेला आहे। पण तसं बंद करायचं काय एवढं कारण नाही, कारण आज एवढ्या वर्ष तिथे काही तसं विनीतहानी झालेली नाहीये तसं म्हणायला गेलं तर। फक्त झाले ते लेकमध्ये झाले, जिथे आजूबाजूला कुंपण नसल्यामुळे तसं झालेलं आहे। पण धबधबा असं बंद करू शकत नाही, कारण एवढं पर्यटन असतं त्याच्यामुळे पर्यटन इथे येतं। इथे वॉटरफॉल म्हणतात तो त्याच्यासाठीच येतात, इथे पर्यटन दिसण्यासाठी येतात, आनंद घेण्यासाठी येतात इथे। तो ऍक्च्युली बंद करायला नाही पाहिजे। आजूबाजूला तर सिक्युरिटी ठेवा तुम्ही, पण तिथे तर एवढं काय रिस्क नाहीये तसं म्हणायला गेलं तर। त्याच्यामध्ये आमच्यावर पण इथे म्हणजे कसं आहे व्यवसायावर परिणाम होऊ शकतो असं नाही, कारण ते धबधबाच मेन इथं आकर्षक आहे, दुसरं काय आकर्षक असं आहे। तालुका भोर जिल्हा पुणे येथून तर आमची प्रशासनाला एक विनंती आहे की त्यांनी हा धबधबा चालू करावा, कारण की बरेच पर्यटक येत आहेत माथेरानला का तर हा धबधबा बघण्यासाठी आणि इथे बऱ्याच व्यावसायिकांचं यावरती पोट पण चालतं। तर यांनी हा धबधबा ह्या लोकांसाठी खुला करावा, कारण इथे लोक आनंद घेत असतात आणि आम्ही त्या पद्धतीने बघितलं तर इथे काय याची म्हणजे रिस्क नाही आहे। तर लोक प्रशासनाने ठेवायचे तरी तर ते थोडे 1-2 बॉडीगार्ड ठेवू शकतात, पण बऱ्यापैकी ठेवायची पण गरज नाही आहे। इथे एवढी रिस्क नाही आहे, तर हे चालू करावा, लोकांना आनंद घेऊन द्यावा एवढीच प्रशासनाला। नमस्कार, मी मंगेश शिंदे इथे व्यवसाय करतो। गेली 30 वर्षे मी इथे व्यवसाय करतो। आपल्याकडे हा इथला माथेरानचा मेन आकर्षण आहे वॉटरफॉल माथेरानचा महत्त्वाचा, ज्याच्यासाठी खास पॅसेंजर मुंबईवरून पुण्यावरून ठिकाणा येत असतात। पण आता एक 5-6 दिवस झाले ते बंद करून ठेवले आणि त्याच्यामुळे इथं येणारे कस्टमर हे पूर्ण नाराज होते, आमच्याशी बोलून जातं हे असं का, आम्ही याच्यासाठी येतो आणि हेच नेमकं बंद झालेलं आहे। तर हे चालू कधी होणार? आता हे प्रशासनाची जिम्मेदारी आहे। मागच्या 2 आठवड्यापूर्वी एक घटना झाली आपल्या इथे, पण ते तिकडे तळ्याच्या मागच्या बाजूला झाली होती। हे बऱ्याच वर्षापासून अगदी सेफमध्ये आहे, तिथं काहीच घटना होत नाही, अजूनपर्यंत झालेली नाही आणि काय असं होऊ पण शकत नाही, कारण एक फार कमी पाणी असतं इथं ओव्हरफ्लोला, त्यामुळे काय इथं प्रश्न नाही एवढा काय घटना व्हायची। तरी प्रशासनाने जरा इकडे लक्ष देऊन जरा हे चालू करावं। जे कुंपण घातलेलं आहे तारेचं
ते काढावं, जेणेकरून कसं आम्हाला स्टॉल धारकांना तेवढा धंदा भेटेल. गेले 2 महिने आम्ही असे बसून काढले, एप्रिल मे काही धंदा नव्हता. पण आता हा मेन धंद्याचा सीझन आहे, पावसाळा सर्वांनाच माहिती आहे. त्यात आपल्या सर्व घोड्यावाल्यांचे पण प्रॉब्लेम आहेत. आल्यावर घोड्यावाले घेऊन येतात की बाबा इथे वॉटरफॉल आहे, इथे चला म्हणून. पण इथे आल्यावर वॉटरफॉलच बंद, त्यामुळे त्यांच्या पण बिचाऱ्यांचे वांदे होत आहेत, खोटं बोलल्यासारखं होत आहे त्यांना. तरी प्रशासनाला माझी नम्र विनंती आहे की त्यांनी त्या तारा मारलेल्या आहेत त्या काढाव्या आणि तो वॉटरफॉल खुला करावा. माथेरानच्या शॉर्लेट लेक येथील तलावाच्या ओव्हरफ्लोकडे जो येथील वॉटरफॉल धबधबा मानला जातो आणि प्रमुख आकर्षण म्हणजे पावसाळी पर्यटनातलं प्रमुख आकर्षण हा धबधबाच आहे. लोकांच्या आनंदावरती कुठेतरी विरजण आलेलं आहे. तुम्ही पाहताय की कशा पद्धतीने नगरपालिकेने या ठिकाणी ती जाळी लावलेली आहे. त्याच्यामुळे पर्यटक ज्या पद्धतीने माथेरानला येत असतात की या ठिकाणी कुठेतरी पाण्यामध्ये भिजायचा आनंद भेटेल. या जे कंपाऊंड बांधलेलं आहे, ज्या ठिकाणी हे कंपाऊंड पाहिजे होतं त्या ठिकाणी नाहीये. गेल्या हप्त्यामध्ये जी घटना घडली, 3 मुलं बुडून या ठिकाणी मृत्यूमुखी पडली, त्याच्याच अनुषंगाने त्या ठिकाणी खबरदारी म्हणून नगरपालिकेने या ठिकाणी जे तारेचं कंपाऊंड केलेलं आहे ते कंपाऊंड ज्या ठिकाणी पाहिजे होतं त्या ठिकाणी नाहीये आणि त्याच्यामुळे कुठेतरी पर्यटकांच्या आनंदावरती विरजण आलेलं आहे. येथील जे व्यावसायिक आहे त्यांच्या देखील व्यवसायावरती कुठेतरी परिणाम होतोय.